जय श्रीकृष्ण. नमस्कार मित्रांनो. आजचा दिवस तुम्हाला आनंदात, सुखात, समाधानात जावो. आपण गीतेमधील कर्मयोग या संदर्भात विवेचन करत आहोत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अनेक प्रकारे समजवत आहेत, अनेक प्रकारची उदाहरणं देत आहेत, कर्मयोगा संदर्भात समजावून सांगतायत. चला तर वळूयात आपण पुढील अध्यायाकडे. तस्मा त्वं विनिन्द्रया यान्यादुवो नियम्यं भरतवर्षं पापानं प्रजहीहेनं ज्ञानविज्ञान नाशम. म्हणून ए भरतवर्ष अर्जुना, इंद्रियाचे नियमन करून पापाच्या महान प्रतीकाचा प्रारंभीच निग्रह करा आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध करा. तात्पर्य: भगवंताने अर्जुनाला प्रथमपासूनच इंद्रिय संयमन करण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे तो महान पापमय शत्रूचा कामाचा निग्रह करू शकेल. हा कामाचा आत्मसाक्षात्काराची तीव्र इच्छा तसेच आत्म्याचे ज्ञान नष्ट करतो. ज्ञान म्हणजे इतर गोष्टीहून भिन्न असणाऱ्या आत्म्याचे ज्ञान किंवा आत्मा म्हणजे शरीर नव्हे हे ज्ञान होय. विज्ञान म्हणजे आत्म्याची स्वरूपस्थिती आणि त्याचा परमात्म्याशी संबंध याचे विशिष्ट ज्ञान होय. याचे वर्णन श्रीमद भागवतात पुढील प्रमाणे केलेले आहे. ज्ञानम परम गुह्यम मे इद्विज्ञानम समयन अन्नवित सरस्यम तदगम च गृहाण गदितम मया. आत्मा आणि परमात्मा यांचे ज्ञान अत्यंत गुह्य आणि रहस्यमय आहे. असे ज्ञान आणि विज्ञान त्यांच्या विविध रूपांसहित जर स्वतः भगवंताने विवेचन करून सांगितले तरच ते जाणणे शक्य आहे. आत्म्याचे ते सामान्य आणि विशिष्ट ज्ञान श्रीमद भगवद्गीता आपल्याला देते. जीव हे भगवंताचे अंश आहेत आणि म्हणून त्यांचे स्वरूप केवळ भगवंताची सेवा हेच आहेत. या भावनेला कृष्ण भावना असे म्हटले जाते. म्हणून आयुष्याच्या अगदी प्रारंभापासून कृष्ण भावनेचे शिक्षण घेतले पाहिजे. त्यायोगे त्याला पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊन कर्म करता येईल. जीवांसाठी स्वाभाविक असणाऱ्या भगवत प्रेमाने विकृत स्वरूप म्हणजे काम होय. परंतु जर मनुष्याला अगदी प्रारंभापासूनच कृष्ण भावनेमध्ये प्रशिक्षित केले तर स्वाभाविक भगवत प्रेमाची अधोगती भौतिक कामामध्ये होणार नाही. जेव्हा भगवत प्रेमाची कामविकारामध्ये अधोगती होते तेव्हा पुन्हा पूर्वस्थितीवर येणे अत्यंत कठीण असते. तरी कृष्ण भावना इतकी प्रभावशाली आहे की कृष्ण भावनेचा इशारा प्रारंभ करणाऱ्या कोणत्याही भक्तीच्या नियामक तत्वांचे पालन करून भगवत प्रेमी बनू शकतो. म्हणून जीवनाच्या कोणत्याही अवस्थेतून किंवा कृष्ण भावनेचे महत्त्व जाणण्याच्या वेळेपासून मनुष्य कृष्ण भावनेद्वारे अथवा भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेद्वारे इंद्रिय नियमन करण्यास प्रारंभ करू शकतो. या प्रकारे मनुष्य जीवनाच्या परिपूर्ण अवस्थेमध्ये म्हणजे भगवत प्रेमामध्ये कामाचे रूपांतर करू शकतो.
इंद्रियाणि पराण्याहु हृद्रियं भयं परम मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेहि परस्तु सह. कार्य करणारी इंद्रिय जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत. मन इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहे, बुद्धी मनापेक्षा श्रेष्ठ आहे आणि तो आत्मा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. तात्पर्य: कामाच्या कार्याची इंद्रिय ही विविध द्वारे आहेत. कामाला इंद्रियामध्ये संग्रहित करून ठेवण्यात येते, पण इंद्रियाद्वारे त्याला मोकळी वाट करून दिली जाते. म्हणून इंद्रिय ही एकंदर शरीरापेक्षा श्रेष्ठ आहेत. जेव्हा या इंद्रियामध्ये परभावना किंवा कृष्ण भावना असते तेव्हाही द्वारे उपयोगात आणली जात नाही. कृष्ण भावनेमध्ये आत्मा भगवंताशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करतो. म्हणून या ठिकाणी वर्णन केलेल्या क्रमिक शारीरिक क्रियांचा अंत शेवटी परमात्म्यामध्ये होतो. शारीरिक क्रिया म्हणजे इंद्रियांची कार्य होत आणि इंद्रियांना थांबवणे म्हणजे सर्व शारीरिक क्रियांना थांबवणे होय. परंतु मन हे सक्रिय असल्या कारणाने जरी शरीर निश्चल आणि विश्रांती घेत असले तरी मन ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये कार्य करीत असते त्याचप्रमाणे क्रियाशील असते. परंतु मनापेक्षाही श्रेष्ठ बुद्धीचा निश्चय असतो आणि बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ असा आत्मा आहे. म्हणून जर आत्म्याला प्रत्यक्षपणे भगवंतामध्ये नियुक्त केले तर स्वाभाविकपणेच इतर सर्व कनिष्ठ तत्वे उदाहरणार्थ बुद्धी, मन आणि इंद्रिय ही आपोआपच त्यांच्यामध्ये नियुक्त होतील. कठोपनिषदात याच प्रकारचा श्लोक आहे आणि त्यामध्ये सांगण्यात आले आहे की इंद्रिय भोगाचे विषय हे इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि मन हे इंद्रिय विषयांपेक्षा श्रेष्ठ आहे. त्यासाठी जर मनाला प्रत्यक्षपणे भगवंताच्या सेवेमध्ये नित्य रममान केले तर इंद्रियांना इतर ठिकाणी रत होण्याची संधीच असणार नाही. ही मनोवृत्ती पूर्वीच वर्णित करण्यात आली आहे. परमदृष्टवा निर्वर्तते. जर मनाला भगवंताच्या दिव्य सेवेमध्ये निमग्न केले तर ते कनिष्ठ प्रवृत्तीमध्ये निमग्न होण्याची शक्यताच नाही. कठोपनिषेधात आत्म्याचे वर्णन महान किंवा मोठा असे करण्यात आले आहे. म्हणून आत्मा हा इंद्रिय विषय, इंद्रिय, मन आणि बुद्धी या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. यास्तव प्रत्यक्षात आत्म्याची स्वरूपस्थिती जाणल्यास संपूर्ण प्रश्नांचे समाधान होते. बुद्धीद्वारे मनुष्याची स्वरूपस्थिती जाणली पाहिजे आणि मग मनाला निरंतर कृष्ण भावनेमध्ये निमग्न केले पाहिजे. यामुळे संपूर्ण समस्येचा उलगडा होतो. आध्यात्मिक मार्गातील नवसाधकाला साधारणपणे इंद्रिय विषयापासून अलिप्त राहण्याचा सल्ला दिला जातो. या व्यतिरिक्त मनुष्याने बुद्धीचा उपयोग करून मन बळकट केले पाहिजे. जर त्याने पूर्णपणे भगवंताला शरण जाऊन बुद्धीद्वारे आपले मन कृष्ण भावनेमध्ये रममान केले तर आपोआपच मन बळकट बनते. मग इंद्रिय जरी सर्पाप्रमाणे बलवान असली तरी ती दंतहीन सर्पाप्रमाणे निरुपद्रवी होतात. परंतु जर आत्मा हा बुद्धी, मन आणि इंद्रियांचाही स्वामी असला तरी कृष्ण भावनेत श्रीकृष्णांच्या संगतीत तो दृढ झाला नाही तर प्रक्षुब्ध मनामुळे त्याचे केव्हाही पतन होण्याची संभावना असते. एवं बुद्धेहि परमबुद्धाद्वा संसस्थ्याभ्याम आत्मानां मानात्मनः
जही शत्रु महाभावो कामरूपम दुरुसदम. याप्रमाणे आपण स्वतः भौतिक इंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे जाणून, हे महाभाव अर्जुन, मनुष्याने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे मनाला स्थिर केले पाहिजे आणि याप्रमाणे आध्यात्मिक शक्तीद्वारे या कामरूपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त केला पाहिजे. तात्पर्य: श्रीमद भगवद्गीतेचा हा 3रा अध्याय निश्चितपणे कृष्ण भावनेकडे निर्देश देताना सांगतो की मनुष्याने निर्विशेष शून्यवाद हेच अंतिम ध्येय न मानता भगवंताच्या शाश्वत सेवारूपी स्वतःचे स्वरूप जाणले पाहिजे. जीवनाच्या भौतिक अस्तित्वामध्ये मनुष्य निश्चितपणे काम प्रवृत्ती आणि भौतिक प्रकृतीचा साधनांवर स्वामित्व गाजवण्याच्या इच्छेने प्रभावित होतो. सर्वांवर स्वामित्व गाजवण्याची आणि इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा म्हणजे बद्ध जीवांचा महान शत्रूच आहे. परंतु कृष्ण भावनेच्या बळावर मनुष्य भौतिक इंद्रिय, मन आणि बुद्धी नियंत्रित करू शकतो. आकस्मिकपणे मनुष्य आपल्या कर्तव्याचा आणि विहित कर्माचा त्याग करू शकणार नाही. परंतु भौतिक इंद्रिय आणि मन यापासून प्रभावित न होता स्वतःच्या विशुद्ध स्वरूपावर स्थिर झालेल्या बुद्धीद्वारे कर्मशः कृष्ण भावनेचा विकास करून मनुष्य दिव्य स्थितीमध्ये स्थिर होऊ शकतो. हेच या अध्यायाचे प्रमुख सार आहे. भौतिक जीवनाच्या अपरिपक्व अवस्थेत तार्किक ज्ञान आणि तथाकथित योग साधनांच्या साहाय्याने इंद्रिय नियमन करण्याचे कृत्रिम प्रयत्न मनुष्याला कधीच आध्यात्मिक जीवनप्राप्तीमध्ये सहाय्यक ठरू शकत नाहीत. श्रेष्ठ बुद्धीद्वारे मनुष्याला कृष्ण भावनेमध्ये प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. याद्वारे आणि अशा प्रकारे भगवद्गीतेचा कर्मयोग हा 3ऱ्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपूर्ण झाला. जय श्रीकृष्ण. भगवंत श्रीकृष्णाने कर्मयोगाद्वारे अर्जुनाला अनेक उदाहरणासहित किंवा अनेक प्रकारे समजावून सांगून कर्मयोग म्हणजे काय असतो, माणसाला कशापासून सुख मिळते आणि कशामध्ये माणसाने गुंतलं पाहिजे, माणसाने कुठली कर्तव्य केली पाहिजे याविषयीचे सविस्तर विश्लेषण भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिले आहे. आणि हा अध्याय कर्मयोग या ठिकाणी संपन्न झालेला आहे. जय श्रीकृष्ण. आपण हा व्हिडिओ शांतपणे ऐकल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जय श्रीकृष्ण.